कसं काय मंडळी? बरं आहे का? काय म्हणतोय उन्हाळा? विचारांती चॅनलच्या कुठं मुरतंय पाणी या मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. प्रत्येक शहराची, प्रत्येक जिल्ह्याची आणि प्रत्येक थेंबाची गोष्ट सांगणाऱ्या या मालिकेमध्ये आपण शोध घेतोय की पाणी नेमकं कुठं अडतंय आणि कुठं वाहून जातंय आणि कुठल्या लोकांच्या नळापर्यंत पोहोचण्याआधीच गायब होतंय. आज आपण महाराष्ट्राची आर्थिक राजधानी, देशातील सर्वात मोठ्या महानगरांपैकी एक असलेल्या मुंबई शहराची जलस्थिती समजून घेणार आहोत. मुंबईबद्दल बाहेरच्या लोकांची एक समजूत असते की समुद्रागाठी असलेलं शहर, मुसळधार पाऊस पडणारं शहर, मोठ्या मोठ्या इमारती आणि खूप पैसा. मग इथे पाण्याची समस्या कशी काय असेल? पण वास्तव जरा वेगळं आहे. मुंबईत खूप पाऊस पडतो, पण पिण्याचं पाणी मुंबई स्वतः तयार करत नाही. मुंबईची तहान भागते ती शेकडो किलोमीटर दूर असलेल्या धरणामधून. आणि म्हणूनच मुंबईचा पाण्याचा प्रश्न हा फक्त पावसाचा नाही, तर व्यवस्थापन, राजकारण, गळती, वाढती लोकसंख्या आणि पाण्याच्या बाजाराचा प्रश्न बनला आहे. महाराष्ट्रातील इतर शहरांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असलेल्या मुंबईची भौगोलिक रचना आहे. अरबी समुद्राने तिन्ही बाजूने वेढलेला लांबट भूभाग आणि उत्तरेला उपनगरांचा विस्तार, तर दक्षिणेला व्यापारी केंद्र आणि मध्ये जुन्या वसाहती आणि पूर्व पश्चिम पसरलेली औद्योगिक आणि निवास क्षेत्र, अशी ही आहे मुंबईची रचना. आर्थिकदृष्ट्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन महसुली जिल्हे आहेत. तरी पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने आपण मुंबईला 4 भागात पाहिलं तर चित्र जरा जास्त स्पष्ट होतं. उत्तर मुंबईमध्ये बोरिवली, दहिसर, कांदिवली, malaड, गोरेगाव हा पट्टा येतो. इथं लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. मोठमोठे टॉवर्स, रिडेव्हलपमेंट्स, नवीन नवीन सोसायटी आणि वाढती मागणी ह्यामुळे उन्हाळ्यात कमी दाबाने पाणी येणं ही एक नियमित तक्रार आहे. काही भागांमध्ये सोसायट्यांना पूरक म्हणून खाजगी टँकर घ्यावे लागतात. रेडिट, की जे एक ऑनलाईन डिबेट फोरम आहे, तिथे आणि काही स्थानिक नागरिकांच्या चर्चांमध्ये malaड आणि गोरेगाव ह्या भागामध्ये पाणी कमी दाबाने येत असल्याच्या तक्रारी दिसल्या. तर पूर्व मुंबईमध्ये मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर हा भाग येतो. भांडूप हा मुंबईच्या पाणी व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, कारण सर्वात मोठं जलशुद्धीकरण केंद्र इथेच आहे. आणि याच भागात जुन्या पाईपलाईन्स, व्हॉल्व्ह बदल, रस्ते काम आणि नवीन नवीन प्रकल्पांमुळे अनेकदा पुरवठा विस्कळीत देखील होतो. तर दक्षिण मुंबईमध्ये कुलाबा, फोर्ट, गिरगाव परळ, भायखळा, वरळी हे भाग येतात. इथे जुनी पाईपलाईन, 100 वर्षाहून जुन्या जलवाहिन्या आणि उंच इमारतींमुळे कमी दाबाचा प्रश्न मोठा आहे. अनेक आमदार आणि नगरसेवकांनी ह्याच भागात पाणी कमी येत असल्याचा मुद्दा अनेकदा सभागृहात देखील मांडला होता. पश्चिम, दक्षिण आणि किनारी भागामध्ये बांद्रा, खार, अंधेरी, जोगेश्वरी, सांताक्रूझ हे भाग येतात. इथे व्यावसायिक वापर, हॉटेल उद्योग, बांधकाम आणि निवासी मागणी ह्याच्यामुळे पाण्याचा वापर खूप जास्त होतो. अनेक सोसायट्या BMC पाण्यासोबत टँकरवरही अवलंबून आहेत. इथपर्यंत माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि कुठं मुरतंय पाणी ह्या मालिकेसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढच्या भागात आपण महाराष्ट्रातील आणखीन एका शहराच्या पाण्याचा हिशोब बघणार आहोत. आता मोठा प्रश्न, मुंबई पाणी आणते कुठून आणि मुंबईला पाणी देणारे 7 प्रमुख तलाव कुठले आहेत, तो आहे. तर हे 7 प्रमुख तलाव आहेत तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर, भातसा, अप्पर वैतरणा आणि मिडल वैतरणा. यापैकी तुळशी आणि विहार हे मुंबईत आहेत, तर बाकी तलाव ठाणे, पालघर आणि नाशिक परिसरात आहेत. मुंबईची एकूण साठवण क्षमता ही 14.47 लाख दशलक्ष लिटर इतकी आहे. तर 2025मध्ये पावसाळ्यानंतर हे तलाव जवळपास 99% भरले होते. आणि 2026च्या एप्रिल अखेरीस या 7 तलावांमध्ये साधारण 4.1 लाख दशलक्ष लिटर म्हणजे जवळपास 28% पाणी शिल्लक होतं. मुंबईला दररोज साधारण 3900 ते 4200 MLD पाणी लागतं. म्हणजे तलावामधलं
ते की 1% पाणी साधारण 3 दिवस मुंबईची तहान भागवू शकतं. मुंबईमध्ये ग्रामीण भागासारख्या विहिरी किंवा बोरवेल मोठ्या प्रमाणात अवलंबित नाहीत. कारण खारं पाणी, किनारी भूगोल आणि बांधकामाचं घनदाट जंगल यामुळे भूजल मर्यादित आहे. तरी झोपडपट्ट्या, बांधकाम प्रकल्प आणि काही औद्योगिक आणि परवानाधारक टँकर ऑपरेटर खाजगी बोरवेल वापरतात. उन्हाळ्यात अनेक गृहनिर्माण सोसायट्या खाजगी टँकर घेतात. काही वर्षांपूर्वी टँकर संपामुळे मुंबईतील अनेक भागात पुरवठा विस्कळीत झाला होता. मुंबईचा पाणी पुरवठा तांत्रिकदृष्ट्या भारतातील सर्वात मोठ्या व्यवस्थांपैकी एक आहे. धरणातून पाणी मोठ्या आणि मुख्य वाहिन्यांमधून भांडूप कॉम्प्लेक्समध्ये येतं. इथे जलशुद्धीकरण होतं. नंतर पाणी जलाशय, प्रेशर स्टेशन आणि वितरण नेटवर्कमार्फत शहरभर पाठवलं जातं. कागदावर ही व्यवस्था अतिशय मजबूत वाटते, पण प्रत्यक्षात मुंबईचं सर्वात मोठं संकट आहे गळती आणि चोरी. BMCच्याच हायड्रॉलिक विभागाने मान्य केलं आहे की मुंबईत रोज पुरवल्या जाणाऱ्या पाण्यापैकी जवळपास 34% पाणी म्हणजे साधारण 1343 दशलक्ष लिटर गळती, चोरी, बेकायदेशीर कनेक्शन आणि वितरणातील त्रुटींमुळे लोकांच्या घरापर्यंत पोहोचलंच नाही आहे. म्हणजे धरणातून 100 लिटर पाणी निघालं तर त्यापैकी फक्त 66 लिटरच पाणी ग्राहकांपर्यंत पोहोचतं. याचा अर्थ मुंबईचा खरा प्रश्न पाण्याची कमतरता नाही, तर पाण्याचं नुकसान हा आहे. सध्याच्या परिस्थितीकडे पाहिलं तर 2026मध्ये पावसाचा अंदाज कमी असल्यामुळे BMCने मे महिन्यापासूनच पाणी कपातीचा विचार केला. एप्रिलच्या शेवटी तलावांमध्ये केवळ 28% साठा शिल्लक होता. जरी गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिती थोडी चांगली होती, तरी प्रशासन सतर्क झालं आहे. राजकारणाचा प्रभाव इथे देखील खूप मोठा आहे. नवीन इमारतींना कनेक्शन देणं, रिडेव्हलपमेंट प्रकल्पांना पाणी मंजुरी देणं, झोपडपट्ट्यांमधील अनधिकृत जोडण्या, औद्योगिक वापर, निवडणुकीपूर्वी पाणी पुरवठ्याच्या घोषणा, या सगळ्यामुळे वितरणाचं गणित बदलतं. अलीकडेच BMC सभागृहात सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी कमी दाब, अनियमित पुरवठा आणि टँकर माफियांचा मुद्दासुद्धा उचलून धरला होता. प्रशासनाने स्वतः मान्य केलं आहे की जुन्या पाईपलाईन, वाढती लोकसंख्या आणि गळती ह्याची समस्या अत्यंत गंभीर बनत चालली आहे. मुंबईत टँकर माफिया हा शब्द लोक उगाचच वापरत नाहीत. अनेक सोसायट्या सांगतात की BMC पाणी कमी आलं की लगेच खाजगी टँकरची गरज निर्माण होते. काही स्थानिक नागरिक सोशल मीडियावर असा आरोप देखील करतात की काही भागांमध्ये मुद्दाम कमी दाब दिला जातो आणि मग टँकर बाजार फोफावतो. हे सगळे आरोप सिद्ध झालेले नसले तरी लोकांमध्ये अविश्वास स्पष्ट दिसतो. आणि काही नागरिक तर म्हणतात, नाव ऑल सोसायटीज रिलाय ऑन टँकर्स. मुंबईच्या पाणी पुरवठ्याचा आढावा घेतला तर शहरातलं पाणी कमी नाही आहे, पण मागणी खूप जास्त आहे. धरणं मजबूत आहेत, तंत्रज्ञान आहे, बजेट देखील आहे, पण लोकसंख्या, रिडेव्हलपमेंट, गळती, अनधिकृत वापर आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे व्यवस्थेवर सतत ताण आहे. रोज जवळपास 4000 MLD पाणी शहरात येतं, पण त्यातील 1/3 पाणी हरवत आहे. तर हा फक्त अभियांत्रिकी प्रश्न राहत नाही, हा प्रशासनाचा आणि उत्तरदायित्वाचा प्रश्न बनतो. शेवटी निष्कर्ष एकच, मुंबई तहानलेली नाही, पण पूर्ण सुरक्षितही नाही. 7 तलाव आहेत, प्रचंड पाऊस आहे, मोठी यंत्रणा आहे, पण गळती थांबत नाही. धरणात पाणी आहे, पण काही भागामध्ये कमी दाबाने नळ येतो. शहर श्रीमंत आहे, पण काही झोपडपट्ट्यांमध्ये अजूनही लोक बादल्या भरायला रांगेत उभे आहेत. आणि जोपर्यंत धरणापासून घरापर्यंत प्रत्येक थेंब मोजला जाणार नाही, तोपर्यंत मुंबईकरांचा एकच प्रश्न राहणार, पाणी आहे, पण ते खरंच कोणाच्याही नळाला पोचतंय का?